मी दयानंद जिरगे महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधव आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. माझ्यासोबत अहमदनगरचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं तुम्हाला बाबासाहेबांनी काय सांगितलं? आज म्हणजे खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आपल्याला बाबासाहेबांनी दाखवला आहे. म्हणजे हजारो वर्षापासून या निसर्गातल्या पाण्याला सुद्धा आपल्याला शिव दिलं जात नव्हतं. त्या पाण्याचा सत्याग्रह आज 20 मार्चला आमचा बाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या चवदार तळ्याला स्पर्श केला आणि आमचं जीवन सफल केलं. मी प्रथम या महामानवांना विनम्र अभिवादन करेन मी का बाबा तुमच्या जन्माने वाढला आमचा मान आणि चवदार तळ्याच्या पाण्यानं आम्ही झालो समान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय भीम. मी जालेंदर भाऊ साळवे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष. आज या चवदार तळ्यावर येऊन बाबासाहेबांनी जो आम्हाला सर्व मार्ग मोकळे करून दिले त्याबद्दल मी सर्व बुद्ध अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वांचे आभार मानतो व सर्व बौद्ध समाज या ठिकाणी बहुसंख्येने आलेला आहे. अजून मोठ्या संख्येने यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. बोलत आहे तुम्हाला जय भीम. काय वाटलं? इकडे आल्यानंतर बाबासाहेबांनी सर्व गोरगरीब जनतेला हक्क आणि अधिकार मिळवून दिला आणि पाण्याचा हक्क आज चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला आणि त्या चवदार तळ्याचं पाणी चाकण्याचा सगळ्यांना हक्क आणि अधिकार मिळवून दिला. गोरगरिबांना पाण्याशिवाय वंचित होते त्यांना पाण्याचा अधिकार मिळवून दिला. अशा या महामानवांना अभिवादन करायला आज आम्ही इथे आलो आहोत. मी एकता ताई जाधव, वंचित बहुजन आघाडी कामोटे शहर अध्यक्ष. बोला काय आज या ठिकाणी बाबासाहेबांनी जसं दादांनी सांगितलं हजारो वर्षापूर्वीची गुलामगिरी म्हणजे ह्या देशामध्ये मानव जात ही संपूर्ण मानवजात आहे. सर्वांना डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 पाय आहेत, परंतु आमच्यासारख्या दलित बहुजनांना साधं पाण्याला स्पर्शसुद्धा होऊन देत जात नव्हता. परंतु बाबासाहेबांनी आमचे ह्या देशाचे भाग्यविधाते संविधान करते बाबासाहेबांनी ह्या पाण्याला आग लावली. आग नव्हे ते संपूर्ण मानवजातीला जागतिक जगाला दाखवून दिलं की पाण्यासाठी सुद्धा आम्हाला सत्याग्रह करावा लागतोय. हे ह्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून बाबासाहेबांनी ह्या तमाम भारतीयांना हे चवदार तळे खुल्या करून आम्हाला स्वाभिमानी जगण्यासाठी प्रवृत्त केलं. असे महामानव मी अभिवादन करतो. मी वंचित बहुजन आघाडी नवी कामोड शहर अध्यक्ष महेंद्रभाई असुर्डे. जय भीम. प्रथमतः सर्वांना जय भीम आणि नमो बुद्धाय. तर बाबासाहेबांनी आम्हाला एवढे वर्ष या समाजाला म्हणजे समाज अंधारच होता त्या समाजाला बाबासाहेबांनी जागे केलं आणि मलासुद्धा जागे केलं आणि म्हणून मी बाबासाहेबांचा उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही. आणि म्हणून त्यांनी जागं राहण्यासाठी ही पुस्तकं लिहून गेली आहेत आणि ही पुस्तकं मी इथनं घेऊन जातो आहे आणि मी सुद्धा जागा राहीन आणि माझ्या समाजासुद्धा जागा ठेवेन की बाबासाहेबांचा विचार आणि आचार मी माझ्या आयुष्य जीवनात आचरण करीन आणि बुद्धाला आणि धम्माला शरण जाईल आणि संघाला शरण जाईल. अगदी आनंद वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं चवदार तळे परत महाड चवदार तळे, नागपूर विजयादशमी, 6 डिसेंबर मुंबई, 25 डिसेंबर ते हे देहू रोड इथं गर्दी होते. पण राजकारणामध्ये आपण झिरो आहोत. ही आपले आमदार खासदार का निवडून येत नाहीत हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे या लोकांनी, आपल्या नागरिकांनी. थोडक्यात मतात रूपांतर व्हायला पाहिजे आणि सत्तेमध्ये लोक आले पाहिजेत आपले. आता प्रकाश आंबेडकरला 4च जागा दिलेत वास्तविकता. आता ते विषय नाही. बरोबर. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला काय नाही बोलायचं. मला हे आनंद वाटतो. इकडे एकंदरीत आल्यानंतर कुठून आला? काय आम्ही आलो मुंबईवरून आलो, सांगली कोल्हापूरवरून. जिथे हे आम्ही प्रत्येक वर्षाला येत असून इकडे हे लोकांचे समाज बघून आपले जनता बघून असं वाटते की आमचे नेत्यांना आता तरी समजलं पाहिजे. एकत्र या बाबांनो, एकत्र या. एक आल्याशिवाय तुम्ही होत नाही.
सर्व समाजाचे नेता एकच आहे. भाषण तुम्ही करता, भाषणामध्ये जोर नाही, नेत्यामध्ये जोर नाही तर भाषणामध्ये जोर कसा आहे ना सांगा ना. प्रत्येक बाबासाहेबांचे विचार, गौतम बुद्धाचे विचार घेऊन तुम्ही चालले पाहिजे, समाजाला एक केलं पाहिजे, समाजाच्या मागं गेला पाहिजे. तुम्ही सर्व ठिकाणी आज या ठिकाणी मीटिंग आहेत, 4 मीटिंग. प्रकाश आंबेडकरांचा वेगळा, त्यांच्या नातवांचा वेगळा, म्हणजे असे नेते प्रत्येक वेगळे नेते आम्ही त्यांना जो 30-35 वर्षापासून तुम्ही एकत्र आला तर बाबासाहेबांचा खरी श्रद्धांजली, बाबासाहेबांचा समाज अजून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण समाजात बाबासाहेबांची कामं, गौतम बुद्धाची कामं, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज यांची आपण कामं करू शकतो. पण एकत्र येत नाही समाज. एक नेता पाहिजे चांगला घनगंभीर. प्रत्येक समाजामध्ये एक नेता घनगंभीर आहे, तो सांगेल तसाच समाज चालतो. तसं आमच्या चाललं पाहिजे आणि केलं पाहिजे. लोकांना मी विनंती करतो की तुम्ही एकत्र या, बाबासाहेबांचा, गौतम बुद्धाचे विचार घ्या आणि सर्वांना संदेश. जय भीम, जय बुद्ध. काय वाटतं इकडे आल्यानंतर? खूप छान वाटतं, खूप खरंच. मी पहिल्यांदा इकडे आले आणि खरोखर मला बाबासाहेबांबद्दल खूप, मी भांडूपवरून आले, भांडूप रमाबाई नगर. काय इथून काय घेऊन जाणार? इथून काय घेऊन जाणार? बाबांचे विचार, बाबांचे विचार घेऊन जाणार. मुंबई के सब मीडिया के रहवासी हैं। आज भी मुंबई में लगभग 45 लाख परिवारों को पानी नहीं मिलता है। हमारे संघर्ष के बाद कुछ हद तक तो पानी मिला, लेकिन वो अभी परिपूर्ण नहीं है। दूसरी बात ये कि जो पानी का रेशियो है, सभी इंसान एक तरह का है, लेकिन मुंबई में पानी को 3 श्रेणी में बांटा गया है, ABC। ए श्रेणी के लोगों को पर हेड 150 लीटर पानी पर डे मिलता है। बी श्रेणी के लोगों को 90 लीटर पर हेड पानी मिलता है और सी ग्रेड के लोगों को पानी मिलता है 45 लीटर पर हेड। यह दुर्भाग्य है कि इंसान को बांटते हुए पानी को भी बांटा गया है, जबकि सभी लोगों को पानी का सेम खर्च होता है, नहाना, धोना, खाना बनाना, खाना, लेकिन इस पानी को भी 3 भागों में बांटा गया है। ये दुर्भाग्य की बात है। त्यानंतर काय वाटलं तुम्हाला? आम्ही पाणी हक्क समिती नावाचं आमचं एक संघटन आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबईच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही काम करत असतो, पाणी अधिकारासाठी काम करतो. अजूनही पाणी सत- मिळत नाही असं तुमचं मत? हो, 97 वर्षापूर्वी जे बाबासाहेबांनी 14 तळे सत्याग्रह केलं आणि माणसाला माणूस म्हणून न समजणाऱ्या माणसांपर्यंत सांगितलं की बाबा हे पाणी आम्हाला मिळायला पाहिजे, हे फक्त पिण्यासाठी नाही तर आम्हाला माणूस म्हणून संबोधण्यासाठीचं हे सत्याग्रह आहे. आणि आजही ती लढाई आम्ही चालू आहे. आजही मुंबईसारख्या शहरामध्ये माणसाला माणूस म्हणून पाणी दिलं जात नाही. त्यांना तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात, तुम्ही 95च्या नंतरचे आहात, आजचे आहात, तुम्ही केंद्र सरकारच्या जमिनीवर आहात, अशा वेगवेगळ्या फुटपाथच्या जमिनीवर आहात, अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना पाणी दिलं जात नाही. आपलं संविधान म्हणतं, बाबासाहेबांचे विचार म्हणतात आणि आपल्या सगळ्यांचं एक मत आहे की सर्वांना माणूस म्हणून पाणी मिळायला पाहिजे, पण ते आजही मिळत नाही. पण तरीही हा जो संघर्ष आहे, हा जो 14 तळ्याचा संघर्ष आहे, ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे आणि आजही आम्ही ती लढाई लढतोय ह्या प्रेरणास्थानामुळे. म्हणून या 14 वर्षाच्या संघर्षामध्ये जे आम्हाला पाणी मिळालेलं आहे, ते पाणी आम्ही ह्या 14 तळ्याला अर्पण करायला आलो आहोत. आणि दुसरं की ज्या लोकांना अजूनही पाणी मिळालं नाही, त्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरण्याचं हे पाणी आहे आणि त्या पाण्याला आम्ही भेट द्यायला आलो आहोत. इथून काय बाबासाहेबांच्या स्फूर्ती बाबासाहेब ठेवून गेलेली स्फूर्ती आम्ही इथे घेण्यासाठी आलो. बाबासाहेबांचे सगळे विचार खूप काही घेण्यासारखे बाबासाहेबांकडून. संघर्ष करा, हां, बाबासाहेबांनी आम्हाला शिका संघटित किंवा संघर्ष करा हे ठेवून गेले. नाही भाऊ काय बोलतील? कुठून आला तुम्ही? काय आम्ही भरणेवरून आलो. भरणेवर. हाय, जय भीम गाईज अँड गर्ल्स अँड जेंट्स लोक, सगळ्यांना माझा प्रथम मैत्रीपूर्ण जय भीम. आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे महाडचा 14 सालाचा सत्याग्रह केला, 20 मार्च 1927 साली जे बाबासाहेबांनी आपल्याला जे पाणी अर्पण केलं पिण्यासाठी, त्या संघर्ष करून बाबासाहेबांनी खूप काही असं धम्मदान केलं. त्या बहुजन समाजाला मी एकच सांगू इच्छिते की आपल्याला जे पाण्याचा संघर्ष करून जे बाबासाहेबांनी आपल्याला कठीण पाण्याचा घोट आपल्याला मिळत नव्हता, त्या पाण्याचा संघर्ष करून त्यांनी आपल्याला पाणी तिथपर्यंत मिळवून दिलं आहे. आणि त्या पाण्याचा संघर्ष बाबासाहेबांनी आपल्या दलित बांधवांसाठी
संपूर्ण बहुजन समाजासाठी केला आहे. तर सर्वांना माझं एकच म्हणणं आहे की सर्वांना माझ्याकडून आज 20 मार्च मी पण आज 14 तळ्यावर आली आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून मानाचा जय भीम. धन्यवाद. काय सांगणार भाऊ? बोला. आज इकडे कशासाठी आला? आज या ठिकाणी आम्ही महाडच्या सत्याग्रहासाठी 14 तळ्याला व बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आलो आहे. बाबासाहेबांनी अथक परिश्रमातून जो इथे अस्पृश्यांना पाण्या वाचून वंचित ठेवलं होतं, जे पाणी सर्वांसाठी खुलं असलं पाहिजे होतं, पण त्या पाण्या वाचून प्रत्येकाला इथे बंदिस्त केलं होतं. त्या पाण्याच्या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांनी या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि प्रत्येक इथल्या अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार हक्क मिळाला. त्याचसाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी 14 तळ्याला आम्ही भेट द्यायला येत असतो. याही वर्षी आम्ही आलो आहे. इथून काय घेऊन आला? इथून विचार घेऊन जातो आम्ही, बाबासाहेबांचा संघर्ष घेऊन जातो. बाबासाहेबांनी जे पेरलेले विचार आणि जो संघर्ष असतो तो इथून आम्ही दरवर्षी इथून घेऊन जात असतो. अजूनही तरुण युवा पिढी जी आहे अजूनही बाबासाहेबांचे पुस्तक महाराष्ट्राशी वाचणार होतं, त्याचं कारण काय असतं? असं काही नाही. प्रत्येक तरुण वेगवेगळे आहेत आणि आज आमच्यासारखे जे तरुण आहेत जे बाबासाहेबांच्या विचाराला 100% मानतात, असं जे अनेक तरुणापैकी आपण सर्वांना दोष देऊ शकत नाही. आता आम्ही तरुणच आहोत आणि आम्ही बाबासाहेबांच्या पूर्णपणे विचाराला फॉलो करतो. इथं बाबासाहेबांनी क्रांती घडवली. लोकांना पाणी प्यायला भेटत नव्हतं. ते बाबासाहेबांनी पाण्याला आग लावून सगळ्या जनतेला पाणी दाखवून दिलं की माणूस पण पाणी पिऊ शकतो. अजून काय काय केलं? बाबासाहेबांनी भरपूर काय पावलं उचलले, भरपूर काय केलेलं आहे. भारताची घटना लिहिलेली आहे. हा सत्याग्रह काळेराम मंदिर सत्याग्रह आहे. भरपूर काय सत्याग्रह करून आज या देशाला दिलेला आहे. समाजभूषण बौद्धाचार्य सोना कांबळे मुंबई आणि बौद्धाचार्य संजय दशरथ ओहाळ, माझे भारतीय बौद्ध महासभा, माझे मिसेस सौ जयश्री सोपान कांबळे समाजभूषण, आणि मी मुंबईहून आलेला आहे भीमसैनिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा 97वा क्रांती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बाबासाहेबांमुळे आम्ही मुंबईला गेलो. आमचे हालाहाल होते, आम्ही मालामाल झालो आणि बाबासाहेबांचं आम्ही का दर्शन, आम्ही सुटापुटात आलो आणि म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 14 तळ्यांच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि आज पाणी आम्हाला भरमसाठ, आज गावोगावी खेडोगाव पाणवटे खुले झाले. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आम्हाला पाणी मिळालं, समता ममता करुणा मिळाली. बाबासाहेबांनी हा पाण्याचा लढा दिला, मानव मुक्तीचा लढा दिला, मानव समता लढा दिला, समतेचा ममतेचा लढा दिला. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी पती पत्नी, माझी बायको जयश्री कांबळे, मी सोपान कांबळे समाजभूषण आणि बौद्धाचार्य संजय दशरथ ओहाळ भारतीय बौद्ध महासभा, मी बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा मुंबईहून आलेला आहे. आपणाला लाड बुद्धा चॅनलला माझ्या लाख हार्दिक शुभेच्छा. समाजभूषण सोना कांबळे. जय भीम, जय लाड बुद्धा. काय आता हे बोलले तेच आम्ही बोलतो. जय लाड बुद्धा. जय लाड बुद्धा. आम्ही अमरावतीवरून आलेले. इथे तुम्ही अभिवादन केलेलं आहे. हो, 14 तळ्याचं तुम्ही अभिवादन केलं, त्यानंतर तुम्ही आता पुस्तकांचे सुद्धा म्हणजे विकत घेताय. हो हो. काय म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला पुस्तकं घेऊन बाबासाहेबांची विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही पुस्तकं घेतलेली आहेत. बाबासाहेबांचेच विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत, त्यामुळेच आम्ही इथं पुस्तकाची खरेदी केलेली आहे. आणखी इथे इतर साहित्य पण विकत मिळत आहे. हां, पुस्तकांकडे तुमचा कल कसा? मी शिक्षक आहे, त्याच्यामुळं माझा ओढा पुस्तकाकडेच राहणार आहे. अच्छा, हो. तुम्ही कुठून आलेला सर? तुमचं नाव सांगा. जय भीम सर. मी अमरावतीमधून आलेलो आहे, आम्ही दोघेहीसुद्धा. आणि बाबासाहेबाची जी चळवळ आहे ते पुढे नेण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून एक मिशन चालवतो, संडे मिशन म्हणून. त्याच्या माध्यमातून बाबासाहेबाची जे मानवाच्या उत्क्रांतीसाठी उत्कर्षासाठी जी चळवळ राबवली बाबासाहेबांनी, त्याचा पायाभूत जिथं पाया रचला ते महाड हे ठिकाण. आज महाडमध्ये आपण पाहतो आहे की लाखोची जनता जनसागर इथे लोटलेला आहे, केवळ बाबासाहेबाच्या एका आदेशामुळं आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी. आणि आपण जो प्रश्न विचारला की आपण पुस्तकाकडे का आवडलात, बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की पुस्तके वाचाल तर तुम्ही वाचाल. जर ज्या दृष्टीनं बाबासाहेबांना आपल्यासाठी लोकशाहीचा इथं मुहूर्तमेढ रोवली पायाभूत, तर ती म्हणजे मानवामध्ये जी लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे, समाजामध्ये लोकशाही प्रस्थापित व्हायला, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह. त्याचं जर तुम्हाला जर
परिभाषा जर सांगायची असेल तर रक्ताचा एक कुठलाही थेंब न सांडवता बाबासाहेबांनी जी क्रांती केली, मानवामध्ये जे उत्क्रांती केली आणि मानवाच्या कल्याणासाठी जे मूलभूत अधिकाराची लढाई लढली, त्या लढाईचं मूर्त रूप इथे आज आपण सर्व जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला हे सगळं स्पष्ट होऊ शकते. जय भीम. मला एक गोष्ट सांगा की जसं तुम्ही इथे पुस्तकांची खरेदी करण्यासाठी आलेले, बाबासाहेबांचे विचार समोर गेले पाहिजे, लोकांना कळले पाहिजे, यासाठी तुम्ही पुस्तकं खरेदी करतात. पण एकीकडे जसं मध्यम वयाचे जे आहेत ते पुस्तकं विकत घेत आहेत, पण युवा वर्ग इथे कुठेच दिसत नाही. आपण जे विचारलं की बाबासाहेबांच्या चळवळीकडे युवा वर्ग का आकर्षित होत नाही आणि त्यांना याच्याबद्दल बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल ज्ञान का नाहीत. बाबासाहेबाचं एक सांगणं होतं किंवा आपल्याला एक आदेश होता की सर्वप्रथम आपण विद्या संपादन करा, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहा आणि पायावर उभं राहिल्यानंतर मग समाजाकडे लक्ष द्या, परंतु समाजाला तुम्ही कुठल्याही प्रकारे बेमान होऊ नका. आज जर युवा वर्ग आज आपण पाहतो उच्च शिक्षित झालेला आहे, तो आपला पोटापाण्याचा प्रश्न सोडवत आहे आणि त्याच्यानंतर आज आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही की युवा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये का आकृष्ट होत नाही. ही साफ चुकीची भावना आहे, कारण या युवा वर्गाच्या भरोशावर किंवा जे धनसंपन्न लोक आहे यांच्या भरोशावरच ही चळवळ आज उभा आहे. कारण साधारण माणूस आपला मॅनपॉवर देऊ शकते. आर्थिक चळवळ जर उभी करायची असेल तर तुम्हाला पैशाचीही गरज असते आणि हा सोर्स म्हणजे आपला युवक वर्ग आहे. आपल्यासोबत आणखी एक युवा आहे. तुम्ही इथे चौदार तळ्यावर आले, तुम्ही पुस्तकं विकत घेतलेले आहे बाबासाहेबांच्या विचारांचे, काय सांगाल? सर्वप्रथम जय भीम. मी फलटणवरून आलेलो आहे आणि पुस्तक घ्यायचं कारण बाबासाहेबांनी आम्हाला मूलमंत्र दिलेले आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळे बहुजन समाजाला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्हाला कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तर रस्त्यावर उतरल्याशिवाय ती सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला चळवळ म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे चळवळीला आपण वर नेण्यासाठी तुम्ही हे पुस्तकांची खरेदी केली असं म्हणत? नाही, चळवळ म्हणजे बाबासाहेबांनी जी शिकवण आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण जर केलं तर प्रगती होऊ शकते बहुजन समाजाची. तर समाजातील युवकांना तुम्ही काय मेसेज काय द्याल? समाजामध्ये बहुजन समाजाला मी एकच सांगेन की शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेऊन मोक्याच्या जागा काबीज करणे. तर आपण बघितलेलं आहे की युवा वर्गापासून तर मध्यम जे आहे वयाचे त्यांनीसुद्धा या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास जीवनेसह मी विजय गावंडे, लॉस बुलटा TV, महाड.